साक्षात दत्ताचा अवतार दिसेल तुम्हाला महाराज. पण आपण बघतो चर्मचक्षुने बघतो, जो भाव आहे तो या कार्याविषयी इथल्या संपूर्ण स्थानाविषयी किती मोठा भाव आहे महाराज. बाळू महाराज म्हणजे नितांत प्रेमाचं स्थान आहे बरं का. कारण बाळू महाराज जर नसले तर मला बाबाच भेटत नाहीत, हा एक प्रश्न आहे ना. सगळं इथं तत्व अडकते माझं. फोन बाळू महाराजांच्याकडे, त्यामुळे काय आम्ही कधी येते ते तुम्हाला कळणार बी नाही महाराज. आणि आल्यानंतर जे काही इथलं सुख घेऊन जातो ना, त्या सुखावर, त्या ऊर्जेवर एवढं माऊलीच्या जन्मभूमीचं भयंकर जोरात काम करतो महाराज. इथं एकदा आलं ना, बाबांना भेटलं, स्वामीजींना भेटलं की बस तो ऊर्जा घेऊन जातो आम्ही तिथं महाराज. एवढं मोठं काम करतो महाराज. आणि त्या ऊर्जेवर एवढं सगळं चाललेलं आहे. आणि म्हणून एकच शेवटचं एक विनंती आहे महाराज, ज्या संस्थांशी तुम्ही एकरूप झाला, फक्त एकच करायचं, निष्कामतेनं निज दृष्टीनं फक्त बाबांच्या चरणावर मस्तक टेकवायचं, बाकी काहीच विचार करायचा नाही. तुमचं कल्याण झालं एवढं समजायचं, कुठंच जायला लागत नाही महाराज. सगळं काही इथं प्राप्त होईल. आणि हा प्राप्त व्हावा असे मी सद्गुरू किशनगिरी बाबांच्या, भगवान दत्तात्रयाच्या चरणी, गुरुवर्य विष्णू महाराजांच्या चरणी, बाबांच्या चरणी, स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करू, ज्यांच्या नामस्मरणात एवढी ताकद आहे महाराज. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो अखंड वदनी व देतो वासुदेवच होतो, त्यांचं नामस्मरण घेऊ. ज्ञानेश्वर माऊली,